हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना। तर भावा बहिणींनो चालली बर का उरकायची तयारी, दवाखान्यात आईला न्यायची। तर आईला दवाखान्यात आता 2 वेळा तर आणली, पण आईची इच्छा आहे लवकर चालायची, म्हणून म्हणलं चला गोळ्या औषधाची वाट नाही बघत बसायची, म्हणून तिला न्यायची तयारी चालली दवाखान्यात। हो का होय आहे, तुझं काय म्हणणं आहे? लगेच चालायचं का नाही? मला चालाय आलं म्हणजे बास, मला 4 माणसं धरायला लागतात, मला जीवन नको झालंय, नको रडायचं नाही, तुला किती वेळा सांगितलंय नाही, मला जीवन नको झालंय, 4 माणसं धरायला आणि मग होणार आहे की आता नीट? रडून होतं का माणूस नीट? हा रडल्यावर नीट होतं का माणूस? आता सुवासाना जीवाला त्रास माझ्या। सांगा भाऊ बहिणींना तुम्ही समजून, रडल्यावर माणूस नीट होत असतं तर दवाखान्यात जायची गरज पडली असती। त्रास व्हायला लागलाय माझ्या जीवाला। आता तिला मी किती वेळा सांगितलंय की आई म्हणलं आहे ना तुला गोळ्या औषधाची आपण वाट नाही बघायची, आपण आहे ना दवाखान्यात चाललोय तिला घेऊन आम्ही। तिला म्हणलं गोळ्या औषधाव कवा बरी व्हायची तू, मग त्यापेक्षा काय करू आपण म्हणलं दवाखान्यात आता जाऊन डायरेक्ट ऍडमिट। बहिणीनं माझा हात बी उचला नाही, एक हात बी काम देणार, पाय बी देणार, हाताने मी कशी तरी खात होती, तर आता हात बी उचला नाही, हात बी काम द्याय नाही, कसं मी करू काय करू मला सुचना। मला भीती वाटते की मला काय होतंय काय नाही। अगं काय नाही होत, आता गेलो ना आपण दवाखान्यात तुला सलाईन मध्ये इंजेक्शनच वाढते याल, तुला बरं व्हायचंय ना लगेच। 4 दिवसात इंजेक्शन सोडून तिला बरी करतात का नाही भाऊ बहिणीनं? इंजेक्शन ही सोडतात सलाईन मध्ये। म्हणून म्हणली आता तीच म्हणायची की मला इंजेक्शन सलाईन लावून ऍडमिट करून घ्या, मला लगेच चाला येऊन द्या, लगेच चाला येऊन द्या। म्हणलं तुझ्या मनासारखं करू, आता गोळ्या औषधाचं कसं आहे रिझल्ट म्हणजे दमाने येतो, टाइम द्यावा लागतो, मग म्हणलं टाइम नाही द्यायचा, म्हणलं टाइम आहे ना देऊन नाही जमायचं तिला म्हणलं। तुमचा परपंच हे सोडून तुम्ही पळापळी करताय, मला आमचा नको विचार करू, तू लेकर बाळ सोडून तिकडं त्याला काय मग लेकर बाळ पिलूचा पेपर हाय, हे हाय, लेकर 3 तिकडं आहे, ते चौकून पांगळ्याचा पवा झाल्यावाने झालाय, चौकून 3 तिळकुटन मध्ये इळकुट झाल्यावाने झालाय, माझ्या पायात सगळ्याचा खेळ झालाय। रडू थोडा दवाखाना केलाय का भावा बहिणीनं, किती किती पैसे माझ्या पोरांनी घालवले, पण कुठंच फरक पडाना, काय 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 कोण सांगा ना सुद्धा नक्की काय आहे काय नाही। मग ऍडमिट करायची आता, मग ऍडमिट केली ना इंजेक्शन वाढत्या सलाईनात, माझ्या पायाने हाताने काम दिला म्हणजे मी चांगली झाली भावा बहिणीनं। दिल ना मग आता त्यासाठी तर चालवलं। एका भाऊ बहिणीनं निघायची तयारी केली, रिपोर्ट ही घेतल्यात तिला, म्हणजे ही केलेलं म्हणजे आपलं ही आहे अजून ही आहे। आता मी काल आणली होती माझी गोळ्या औषधाची पिशवी आहे, दाजी बसल्या तुमचं होय व या की दाजींना पण तुमच्या कामावने आणलंय मी इकडं। काल म्हणलं थांबा, म्हणलं नंतर म्हणलं उद्याच्याला जावा म्हणलं। आवी पातीला नेऊन ठेव घरात, तिथं पालत झालं हे जेवलं पातीला न्यायचा आठवू का? हो कशाला तिथे काय झालंय? अरे बारक पातीला घरात ठेव। काय झाले आहे? काय झालंय? अरे हे पातीला वर बारक वय काय त्या पातेल्याला पडू दे तिकडं, काय तुझं गुटलंय पातेलं? हा नेऊ दे, नेलं तर नेलं काय पातेल्यात लय का 10 लाख रुपये कमवून बसल का काय पातेला? नेऊन मी ते वाटलं तर मोठं म्हणते आंबट लागते। काय आंबट लागते? दही चालली भाऊ बहिणींना आवरायची तयारी। तसं काय आवरायचं आपलं तर काय नव्हतं एवढं आवरायचं,
आता काल होती महाशिवरात्री, काल उपास होत. उपास नाहीत आता उपास बघू म्हणलं, पुढे जाऊन सोडू. कवा भाकरी स्वयंपाकन करत हिथच टाइम निघून जायचा, त्याच्यामुळं म्हणलं बघू पुढं काय करायचं. मग आलेल्या वेळेला पाठ द्यावी लागते नाही का. आणि त्याच्यात आहे ना ती आई लय वैतागल्यावानी करते, रडत बसती सारखी. तिला म्हणते अगं रडू नको, रडून पडून दुखणं बरं होत नाही आई. वैतागला जीव माझा. आता ती 4-4 माणसं धरायला लागतात म्हणून ती आहे ना जरा माझी बहिणीनं हाडकं काढा काढा मोडते ती. हाडकं नाहीत मोडत, शिरा वाटते त्या. अशी 4-4 धरायला लागते. शिरा वाटते, शिरा ताटलेले शिरा. बघून येऊन का मला इकडं संध्याकाळी आलो तर येईन, उद्या इकडे दवाखाना लागले. मायरूचं आवरलं का? मायरू पिंके तू साडी नेस पटकीन. इकडे या, चल तू इकडे ये ना. ग बाय बरमुडा घालून निघाली होय. मग काय ग चढी असं आहे होय. कसली ग बाई, कापली का काय? हो कमन पिशवी तेवढं टाक. कमन कापली मायरून फॅन्सी पेंट घातली भाऊ बहिणीनं. हो का फॅशन शो केलाय मायरून, फॅशन शो. आणि त्या ह्याच चमेलीचं तेल लावलं वासाचं, डोकं उठायला. जास्मिनचं तेल. लाईट बंद कर बाहेरचे. हो माझे औषध आहे तर मी सकाळीच पिली. म्हणलं रस्त्यात कुठं पाणी नेहन गरम करून औषध प्यावी ती, म्हणून मी सकाळीच पिली औषध. आता गोळ्या खायच्या, गोळ्या खाव्या लागतील ना. घरी पिकू दे की मग. आता मी म्हातारी झाली. मग पिकली की केस हे दिसतात का? एवढी अशी कापायची, अशी कापायची. कापल्यावर मग जातात का पांढरी? हो. हे काय आता म्हातारी झाली मी. इकडे आहे का? मग नाही इथं काय केस हे काय का? म्हातारी नाही झाली. मग अशी काढायची असते हातानं. तू टकलच करून ठेवशील काय ना मग माझं. नाही नाही टकलं करत नाही मी. मग इकडची अशीच ठेवणार आणि इकडची अशी काढणार. तेच की मग टकालच करून टाकते काय ना माझं. नाही हे एवढी अशी करते. अशी असं करायचं, मग इथून असं कापायचं, इथून जिंज्या. टकलं नाही चल आईला. हो का आई आपण आता आई आपली चालणार आहे. आईला आपण दवाखान्यात घेऊन चाललो. इथं पण तिळ आला. मग इथं तिळ आला. अजून कुठं आले ग? इथं हाताला नाही का आला? तिळ दाखवायला लागले कुठं कुठं आहे तर ते माझ्या. हा हो 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 हो. माझ्याकडे गोट कसला बया मायरू मायापेक्षा किती गोरी आहे बघा. आई पण लय गोरी आहे. आईला लय तिळ आलं तर गोरी आहे. मम्मीला पण तिळ आलं तर गोरी आहे. मामाला लय तिळ आलं तर लय गोर आहे. अंकलला तिळ आला. जा की मामा आल्या ते सासरे बुवाकडे जा. मामा बसल्यात आहे.
तिथं. हो माझं कटाकटा वाचतंय. मी असं असं केलं की माझं तुझ्यावानीच आहे बघ. मग आता ते औषध गोळ्या तशात पडले. ती घ्यावं म्हणलं, मी म्हणलं डॉक्टरला दाखवा. हा बारे बारे तुझे हे कर. त्या बी तुझ्या डॉक्टरला दावा घ्याव्या काय ना. ठीक आहे तेच वाटतंय नी न्याव्या संग. काय म्हणतात डॉक्टर बघू आहे का. त्या गोळ्याचं 2 दिवस जाते. इंजेक्शन दिल्यापासून हात हे झालाय. गेला उचला ना तिकडं हातात दिलं इंजेक्शन. कर्नाटकला गेल्यावर हातात इंजेक्शन दिलं. नाही तर त्या हाताने मी तुझ्या जीवात ही होती का. हा मग आता काय वासावून इकडं जायना उचला ना. बघा आता कसं काय करायचं. हातात बी दिलं इंजेक्शन आणि खुब्यात बी त्या दिलंय. आणि ही तर बादच झालंय. ज्यादाच भद्राट झाला. हो बिया गाणं ना माझे घरातली त्याच्यातलं आहे ना. ती पिशवीतलं जे आईचे कागदपत्र आहेत ना ती त्या ह्याच्यातच देते त्यांच्या ह्याच्यात. नाही तर यायचे आपल्या संग. मग आता भाऊ बहिणीनं आईसाठी गाडी केलेली आहे ना. मग गाडीत ह्यांना आम्ही गाडीवर तुमचं दाजीन मी. आता मस्त मला म्हणते ती गाडीत मोठ्या गाडीत म्हणजे आई बरोबरच्या गाडीत जायचं. पण ती काय होतंय माहितीये का. आम्ही म्हणलं ह्याच्यावर ह्या गाडीवर तुमच्या दाजी चालवणाऱ्या गाडीवर बसती म्हणलं की मागच्या वेळेस काय झालं मी आईला सोडून तुला गेली का संध्याकाळची नाही का इथं सोडायला आलती. लय माझी आई अपघात झाली आख्या रस्त्याने काय सांगू तुला. मग म्हणलं आहे ना जसं सोसल असं त्या गाडीत काय ह्या गाडीवर काय असं बसून जाईन. आता ती 4 चाकी जरा पडते. थांब आवड्या आताच काय झाडायची तुझी गडबड चालली. थांब माणूस बसलोय फपुटा उडतोय. माझ्या हो खित आहे ना सारखी अशी शिर फाटपाट फाटपाट हो खित दुखतं अगं माझ्या हो खित डोक्यात. तू बघ मग शेती काम कर. तसंच करावं लागल हाय मला बी. दुखतंय अगं माझ्या डोक्यात. ही मानापासून होतंय तसं मला. हो का आता मगाशीच मी हे करायला लावलं होतं. दाबाय लावलं होतं तरी पण हो का असं म्हणजे मुंग्या येतात ना. मुंग्या आल्यावर मग मला त्रास होतो. म्हणून मी जास्त धावपळ करत नाही. तुला माहित आहे ना मी धावपळ मला जमत नाही जास्त. मागच्या वेळेस बघितलं ना तू काय अवस्था होती माझी तिथं. चला भाऊ बहिणीनं चालली तयारी मग आईला न्यायची. तिकडं पुढे गेल्यावर तर सांगनच तुम्हाला काय होतंय काय ना. आता रात्री काय मी इकडे आल्यावर व्हिडिओ नाही काढला भाऊ बहिणीने. रात्री म्हणजे व्हिडिओ बनवलाच नाही मी घरी आल्याच्या नंतर. कारण की लांबचा प्रवास लांबून दमून इथपर्यंत आलो आणि मग संध्याकाळी गोळ्या औषधं त्यात उपास. मग त्याच्यामुळं मला रात्री माझा हातपाय असं लाट 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 करत होतं. हा त्याच्यामुळं रात्री काय मी असं ही करून व्हिडिओ नाही बनवला. तर चला भाऊ बहिणीनं चालली निघायची तयारी. आता सगळी भाऊ बहीण वाट बघते ती की नेमकं काय चाललंय काय नाही काय चाललंय व्हिडिओ टाका. त्याच्यामुळं आहे ना भाऊ बहिणीनं लोका दवाखान्यात जायच्या आधीच आहे ना व्हिडिओ बनवते मी. परत पुढे गेल्यावर किती वेळ लागतो किती नाही म्हणजे दवाखान्यात आहे उलसत खाजो इथं माझ्या त्या दुसऱ्या खाली 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 हो इकडे. तर चला मग
घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.